सो हे गाईज वेलकम टू द श्रेयस इंडियन चॅनल. तुमच्या एका नव्या ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे. आज आहे 28 तारीख. आम्ही आणि आज खूप खास दिवस आहे. खास म्हणजे माझा मित्र आहे जो आज नवीन गाडी घ्यायला चालतोय. माझ्या मित्राची नवीन गाडीची डिलिव्हरी आहे आज. तर त्यासाठी आज चाललो आहे. त्यावरतीच आज ब्लॉग आहे. कुठली गाडी आहे ती तुम्ही गेस करा. मी तुम्हाला तिकडे जाऊन दाखवेनच, पण आता सध्या गेस करा. आणि मी आहे आता नालासोपाराला. म्हणूनच आपल्याला गाडीची डिलिव्हरी घ्यायची आहे. तर मी कालपासून इकडेच आहे. काल आलो होतो, पण काल थोडंसं प्रॉब्लेम झालं, कामामध्ये पण होतो, त्यामुळे जमलं ना. तर आज आपण चाललो आहे डिलिव्हरीला. आणि इथे बघू शकता सौरभ आहे. ब्लॉग चालू आहे, आपल्याला काही फरक पडत नाही भाई. आपण कसे पण असतो बस. हा, स्टे कंटिन्यू. आणि जो गाडी घेणार आहे तो बाहेर भटकतोय, कपडे घातले नाहीत आणि असंच फिरतोय तो. तर काय नाही, असं लहानपणीचा मित्र आहे स्कूलमधला. तर तो गाडी घेतोय म्हणून मलाही खूप खुशी होते. तर मी खूप खुश आहे आणि तोही गाडी घेतो. खूप टाइमपासून वाट बघतोय. आम्ही बुकिंग अगोदरच केली होती, बट थोडा वेटिंग पिरियड होता, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. तर फायनली आज आपल्याला गाडी भेटते आणि बघूया, तिकडे जाऊन दाखवेलच की कुठली गाडी आहे ती. तर त्या गाडीसाठी खूप धावपळ केली आम्ही. तर तुम्हाला माहिती पडेलच. स्टे कंटिन्यू राहा. आणि आता मी सध्या आत्याच्या घरी आहे आणि सकाळचे दुपार झाले, ऑलमोस्ट 12 वाजले. आता आपण जायचं शोरूममध्ये. तर तुम्हाला दाखवतो गेल्या ठीक आहे, आपण जाऊया आणि बघूया. चला. ब्लॉग बनवते, फोटो नाही ब्लॉग बनवते. हाय तर बोल. ए बाय. ए चल मी चाललो. बाय तर कर. चल मी जातो मग. बाय. चलो बाय. तर भावांना आम्ही आता निघालोय घरून. आणि हा बघा माणूस जो मगापासून फोनवर बिझी होता. आणि हाच तो मित्र जो गाडी घेतोय. त्यांना माहिती आहे, मला माहिती असेलच. जुन्या ब्लॉगमध्ये याचा अंदाजाला सध्या कमी झाला आहे. तर कसं वाटतंय तुला? एकदम भारी. बस. एक नंबर सही. स्वतःच्या महिन्यात किती दिवस वाट बघितलंस? पूर्ण एक हप्ता. एक हप्त्याच्या पण वरती झाले. एक हप्त्याच्या वर गेले, 2-3 दिवस. आता शोरूम जवळ पोचतोय, तर तुम्हाला तिथे जाऊन दाखवतो. कारण त्या गरमी एवढी आहे ना, त्यामुळे व्लॉगिंग करायला जमत नाही. आणि जो मी दुसरा फोन आणला होता त्याच्यामध्ये वाईल्ड अँगल आहे, तो मी रिटर्न पाठवला कारण घरी द्यायचं होतं ते. तर हे बघा, सौरभ पण आला आहे कांदिवलीवरून. तो काल गेला होता, आता रिटर्न आला आहे. त्याला बोलवले आम्ही. तर शोरूममध्ये तुम्हाला आता जाऊन सरळ गाडी दाखवू. मी बघूया. हे बघा काय लागाय मस्ती चालू झालं याची. तर काय, आता आमचा शो येणार आहे लवकरच. काय पण नको बोलू. हे असंच फालतू काय काय बोलणार आहेत. तर आपण डायरेक्ट जाऊन तुम्हाला गाडी दाखवू. कुणालाच माहीत नाही अजूनपर्यंत की आम्ही गाडी वगैरे काय बुक केलं आहे ना. आमच्या फ्रेंड सर्कलमध्ये माहिती आहे ना, ह्याच्या घरी माहिती आहे, पण सगळ्यांना नाही माहिती पडलं अजूनपर्यंत. तर आपण गाडी आता डिलिव्हरी घेतल्याच्या नंतरला सगळ्यांना सांगणार आहोत. तर आधी बघूया काय सिच्युएशन आहे. आधी जर पोचूया तर खरं. गाडी घेतलेली आहे, फक्त आता अनबॉक्सिंग बाकी आहे याची. चाकू नाही, पण चावीने काम करतो. फाटा पण नाही. तुटला. तर बघूया. हेल्मेटची क्वालिटी हाफ आहे. चला बोल. हां चाकायचं आपल्या छोटे नवीन येणार तरी पण हाफ आला आहे.
तर गाईज आम्ही आता शोरूमच्या बाहेर उभे आहे आणि फायनली गाडीची डिलिव्हरी झाली. तुम्ही बघितलं असाल आता. आणि खूप खुशी होते की आपल्या मित्राने गाडी घेतली आणि आमच्या ग्रुपमध्ये नवीन गाडी आली जी की आहे एंटॉर्क. आणि एंटॉर्क 125 आहे. तिचा अपग्रेड मॉडेल आहे 150 आहे, जिच्यामध्ये पॉवर पण जास्त आहे आणि चालवायला पण खूप मजा येते. कारण राईट आहे. हां, हम लोग बचपन बारक्यापणीपासून आमची किती वर्ष झाली आपला? बोला गेला 15 सालाच्या वर 15 तरी पकडा. नाही कन्फर्म नाही 15 16 वर्ष झाले आमच्या फ्रेंडशिपला. आणि आमच्या ग्रुपमध्ये होत्या गाड्या बट सेकंड हँड गाड्या अर्जाने घेतल्या आहे. बट नवीन गाडी बोलायला गेला तर हीच आहे आमच्या ग्रुपमध्ये आलेली. आणि अजून तिचे नंबर प्लेट IND वगैरे करायचं बाकी आहे, कारण आम्ही सध्या तरी घेऊन जातो ही गाडी. तर बघू शकता गाडी तुम्हाला दाखवतो. खूप भारी आहे. खूप लुक खूप चांगला आहे हिचा. नॉर्मल एंटॉर्कपेक्षा हिचा पॉवर जास्त आहे, कारण ही 150 आहे बघू शकता इथे. आणि ह्या कधीपासून वेटिंगला होतो आम्ही. 5-6 महिन्यापासून तर प्लॅनिंगच करत होतो की ही गाडी घ्यायची की नाही. बट आला तो दिवस आणि घेतले. खूप ह्या गाडीसाठी फिरलो आम्ही आणि आतासुद्धा गाडीच्या भोवती फिरतो. तर पारस आज जरा शांत झाला आहे. त्याला समजत नाही की मी हसू की रडू. गाडी घेतल्यापासून तो जरा शांत झाला आहे त्याचं वातावरण. यासाठी झाले आता गाडीची खुशी आहे, पण नंतरला दुःख होणार आहे लवकरच, कारण की पेट्रोलचा खर्च. आता जरा याचा डेली लाईफमध्ये खर्च होता त्या आता त्याच्यामध्ये इन्क्रीमेंट आलेली आहे आता. आणि आता तो खर्च डबल झालेला आहे, कारण आता गाडी एवढी घेतली आहे तर आता सांभाळावं तर लागेलच तुला. तुझे कैसा लगा गाड़ी? अच्छा है. तेरा नाम क्या है? आयान. काय हे बघा त्याचं मोड दाखवतो तुम्हाला. हे बघा इथे डिस्प्ले आहे. स्ट्रीट मोडला आता. स्ट्रीट मोड आणि रेस मोड आहे. आणि रेस मोडमध्ये जरा पेट्रोल जास्त खाते म्हणून आम्ही स्ट्रीट मोडवर चालवतो आहे, कारण पॉवर जास्त भेटते रेस मोडमध्ये. ट्रिप डिटेल आहे, व्हिएकल ट्रिप A ट्रिप B, बघू शकता डिस्टन्स ते किलोमीटर, एव्हरेज स्पीड. पण नॉर्मल स्कूटीपेक्षा ह्या स्कूटीमध्ये जरा पॉवर चांगली आहे म्हणून आम्ही ही डिसाईड केले. हे सगळे ह्याच्यामधले सगळे फंक्शन्स आहेत. ABS वगैरे सगळं कंट्रोल सगळं आहे. नको ऑफ ठेवलंच तर पॉवर भेटेल पण ट्रॅक्शन नाही भेटणार. ट्रॅक्शन ठेवलाच चालू तर पॉवरचा जरा हे होईल, तुला पॉवर कमी भेट. बाय बाय बाई. तू हल्लास तर तुला एकदाच टाकीन मी. चला आम्ही जरा आता गाडी घेऊन निघालो आहे. आणि जर गाडी ट्रिपल सीट जातो काय करणार, 3 जण आहोत म्हणून जरा शॉर्ट होतं. नालासोपाच्या रोडवर असं मी ट्रायपॉड खोलून व्हिडिओ बनवतो, काय माहिती काय सेव पण हातातून सोडून घेऊन गेला तर जरा प्रॉब्लेम होतो. ठीकच आहे ना. एक नंबर बाय रेसर आहे मी. आता फोन जरा काढलाच ना तर मला समोरचा बरोबर दिसत. आपण जातो पेट्रोल भरायला. पेट्रोल भरून भेटूया. आणि आता ऊन पण खूप आहे तर बघूया, खाऊया पिऊया, आपल्या पण पोटात भरू आणि गाडीच्या पण पोटामध्ये जरा भरूया पेट्रोल टाकून. हां, आणि मग तिथून आपण विरारला जाऊया जे की ह्याच्या बहिणीचा घर आहे. तर बघताय सर्व, पण आपल्याला पूजा वगैरे पण आता करायची आहे. तर आपण जाऊया आता. काय वाटते जिंदगीतली पहिली गाडी माझ्या ह्याच्यावरती घेतली आहे. ना कुणाचा ऑर्डर ना कुणाची काय, तो घ्यायचा आपल्या ह्याच्यावरती घ्यायचा. बघा गाईस, बघा 27 आम्ही आलो आहे पेट्रोल भरायला. पारस गेला आहे पेट्रोल भरायला. आम्ही आलो इथे पेढे घ्यायला. हार वगैरे घेऊन झालं आहे आणि इथे आम्ही पेढे घ्यायला आलो. पाव किलो ना, हे पाव किलो.
ते हे रेसवाले ते घे ना ते घेतात ना जास्त. हां हेच घेतो ना जास्त करून. ते चांगलं टेस्ट करायला मग ना हां हां आहे ना. ये मग फायनल फायनल. हार वगैरे घेऊन झालं आमचं. आता जातो ताईच्या घरी म्हणजे याच्या बहिणीच्या घरी. आता आपला भाऊ जो आहे माझ्यासाठी पैसे देतो, माझ्यासाठी पैसे देतो. क्या बात आहे क्या बात आहे. ओ स्माइल देखो स्माइल देखो भाई की स्माइल देखो. नाही आहे तो. आम्ही आलो आहे दिवसभरामध्ये फिरून थोडं जमलो आहे आणि आत्ताच्या इथे जाऊन आलो. आता आलो आहे पारसच्या बहिणीच्या इथे. तिथे ताई राहते ती, तर तिच्या इथूनच जेवण निघणार आहोत रात्री. आणि हे बघू शकता पूजा वगैरे पण झाले. पण तुम्हाला चालू करून दाखवतो. पूजा झाली आणि आम्ही आता फक्त आम्हाला राहत नाही म्हणून उंगल्या करायला आलो, बघायला आलो आहे की ह्याच्यामध्ये टाईम वगैरे सेट करायचं आहे आणि ॲप वगैरे पण डाउनलोड करायचं आहे. ॲप डाउनलोड करायचं नाव काय? तर त्यासाठी बघतोय सांगा. जे टाईम कसं सेट करायचं माहीत नाही. आज खूप आजचा दिवस खूप भारी गेला. म्हणजे आम्ही फिरतच होतो दिवसभर असं बोलायला गेलात तर. नुसतं गाडी चालवतोय फिरतच जातोय नुसतं. आता ॲप डाउनलोड करतो टी व्ही एचचा. आता बघूया काय कनेक्ट होऊन काय फीचर चालू होतो. हां सर वरचा हा टी व्ही आहे डाउनलोड. हा सर माहिती ॲप दिलं नाही ना. हां मग तूच टाकलास ना ना. बघता मग टाकून. हा बघा हा आला रायडर एक दुसरा त्या ताईचा मुलगा. हे काय रे इथे चालू आहे तुला? हे हाच वाटतं. हे इथे काय चालू आहे? होय नाही आहेत चालव ना. मी इथे बसलाय तर हा नाही हा नाही हा नाही आहे. डिलीट टी व्ही एसच कनेक्ट कर.